अकूज किचनमध्ये सगळ्यांचे खूप खूप स्वागत. आज शुक्रवार आणि आजची तिसरी रेसिपी म्हणजे कडबोळे. आपण लहानपणी शाळेत असताना खाल्ले असतीलच. माझी आई तर करायची आणि खूप छान रेसिपी आहे, एकदम चटपटीत तिखट. झालेली माझी तयारी. मी ज्वारीचं पीठ घेतलं आहे, हे आहे बेसन पीठ, हळद, मीठ, कोथिंबीर, लसूण, अद्रक आणि मिरची, आणि इथं आहे जिरा आणि ओवा यांची पूड. तर चला फटाफट सुरू करूया आजची रेसिपी कडबोळी. खमंग खमंग कडबोळी, मस्त खा आणि बघत रहा अकूज किचन. सगळ्यात आधी आपल्याला ह्याची पेस्ट करून घ्यायची आहे. अद्रक, लसूण, मिरची, कोथिंबीर, जिरे, ओवा आणि मीठ टाकून त्याची पेस्ट करायची आहे. आणि हे ज्वारीचं पीठ आणि बेसन पीठ एकत्र करून हे सगळं आपल्याला एकत्र करायचं आहे. बघत रहा अकूज किचन. छान बारीक करून घेतलं आहे आपण आता मिक्सरमध्ये. आता आपण फटाफट आपली पीठ मळून घेऊया. बघत रहा अकूज किचन. आजची रेसिपी कडबोळे. मस्त खा आणि स्वस्त रहा आणि बघत रहा अकूज किचन. बघताय आपण, मी आता बाउल घेतलं आहे, त्याच्यामध्ये मी ज्वारीचं पीठ काढून घेतो. त्याच्यानंतर मीठ, हळद, हे आपण मिक्सरमधनं बारीक केलेलं. आता जसं पाणी लागेल तसं आपण हळूहळू पाणी टाकून याला पिठाला चांगलं मळून घेऊया. बघत राहा आजची स्पेशल रेसिपी कडबोळी. मस्त खा आणि स्वस्त रहा आणि बघत रहा अकूज किचन. आपलं पीठ चांगलं मळलं गेलेलं आहे. आपण थोडं तेलाचं मोहन घालून घेऊया, म्हणजे आपले कडबोळे चांगले फुलतील. बघत राहा अकूज किचन. वाह, एकदम छान आपलं पीठ हा सेट झालेलं आहे. आता ह्याला आपण अर्धा तास ठेवून देऊया सेट होण्यासाठी, आणि मग अर्धा तासानंतर त्याचे कडबोळे बनवून डीप फ्राय करून घेऊया. बघत राहा अकूज किचन. आजची स्पेशल तिसरी रेसिपी कडबोळे. आपलं पीठ आता छान भिजलेलं आहे. आता आपण याचे कडबोळे तयार करून घेऊया. इथं मी गॅसवर कढई ठेवलेली आहे. कढईत तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे. बघत राहा अकूज किचन. आजची स्पेशल रेसिपी कडबोळी. बघताय आपण की मी त्या पिठापासनं अशी सगळी कडबोळी मी तयार करून घेतलेली आहे. आता आपण याला डीप फ्राय करून घेऊ. बघत राहा अकूज किचन. तेल तापलंय. आता आपण हळूहळू कडबोळी त्याच्यामध्ये सोडून घेऊया आणि एकदम मंद आचेवर आपल्याला चला तळून काढायचं चांगलं, म्हणजे आतपर्यंत चांगलं तळलं गेलं पाहिजे. बघत राहा अकूज किचन. चांगलं आलटून पालटून तळून घ्यायचं आहे. बघा आपले कडबोळे चांगले डीप फ्राय होत आहेत मस्तपैकी. गोल्डन कलर आला की आपण त्याला काढून घेऊ. मस्त रेसिपी आहे, खमंग खमंग लागते. फ्रेंड्स बघताय, फायनली आपली कडबोळे रेसिपी रेडी टू इट. एकदा नक्की करून बघा, खूप छान रेसिपी आहे. नाही तर सरळ माझ्या घरी या, आपण मिळून या गरमागरम कडबोळ्यांचा आस्वाद घेऊया. नक्की या, मी आपली वाट बघतोय. खूप खूप धन्यवाद आणि मनपूर्वक आभार. बघत राहा अकूज किचन. थँक्यू.